तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 1 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असं असणार आहे की ईश्वरी आकाश नम्रता यांना एकत्र बघते. त्या दोघांना मिठी मारलेलं बघते. ईश्वरी त्या दोघांजवळ येते आणि त्या दोघांना विचारते, तुमच्या दोघांचं काय चाललंय? नम्रता आकाश ईश्वरी समोर आपल्या प्रेमाची कबुली देतात. ईश्वरी मनात म्हणते, अरे बापरे, आता काहीही झालं तरी आकाश भाऊजी आणि नम्रताताई यांच्या दोघांच्या प्रेमाबद्दल मला घरात सांगावंच लागेल आणि दोघांच्या लग्नाचा विषय काढावाच लागेल. ईश्वरी रूममध्ये निघून जाते. वल्लरीने ऐकलेलं असतं. वल्लरी मनात म्हणते, आता ही ईश्वरी तिच्या दळभद्री बहिणीचं लग्न माझ्या मुलासोबत लावायला निघाली आहे का? पण तुझं आणि तुझ्या बहिणीचं स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. आता बघ ही वल्लरी काय काय करते ते. तर इथे ईश्वरी अर्णवकडे येते. ती अर्णवशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव विचारतो, काय झाले? डोक्यात काही चाललं आहे का? काही बोलायचं आहे का? ईश्वरी म्हणते, हो सर, बोलायचं आहे. अर्णव म्हणतो, बोल मग. ईश्वरी घाबरते. ती म्हणते, नाही, काही नाही. ईश्वरी रूममधून बाहेर जाते. अर्णव म्हणतो, हिला काय झालं आहे? ही अशी का वागते? हिला नक्कीच काहीतरी सांगायचं आहे. तर इथे ईश्वरी लपून अर्णवला बघत असते. ईश्वरी मनात म्हणते, आता नमूताई आणि आकाश भाऊजींबद्दल मी या भडकूचंदला कसं सांगू? ईश्वरीला सगळ्यात आधी अर्णवला सांगायचं असतं आणि अर्णवकडून परमिशन घ्यायची असते. आता जेव्हा अर्णवला आकाश नम्रता यांच्या प्रेमाबद्दल कळेल तेव्हा तो होकार देईल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव राकेशला रुमाल दाखवतो आणि राकेशला विचारतो, हा रुमाल तुझा आहे का? आर फॉर राजेश. राकेश म्हणतो, हो, अरे हा माझाच रुमाल आहे. अच्छा, आत्ता आठवलं, तुझ्या गाडीचे ब्रेक फेल करताना तो पडला होता. अर्णव खूप भडकतो. अर्णव म्हणतो, काय चालू आहे तुझ्या डोक्यात? काय प्लॅन आहे तुझा? राकेश म्हणतो, प्लॅन ना, सांगतो. कसं आहे ना, नशिबाने तू वाचलास. खरं तर आहे ना, तुला मारून टाकण्याचा प्लॅन केला होता मी. अरे तुझ्यासाठी गाडीचे ब्रेक फेल केले होते, पण माझं नशीब बघ ना. अरे त्या गाडीमध्ये माझी बावळट बायको आणि तुझी ईश्वरी, नाही तुझी नाही, माझी इंदोरी जलेबी बसले. जाऊ देत. हे बघ अर्णव, यावेळेस तू वाचलास रे, पण नशीब प्रत्येक वेळेस मेहरबान नसतं. राकेश रुमालाला म्हणतो, ए रुमाल, कुठे पण काय पडतोस रे तू? तुझी जागा खिशात आहे. तो अर्णवकडे बघतो, स्माईल करतो आणि तिथून निघून जातो. अर्णव खूप भडकलेला असतो. तो कोणाला काहीच सांगू शकत नाही. अर्णवची चिडचिड होते. तो रूममध्ये येतो आणि सगळ्या वस्तू फेकत असतो. ईश्वरी तिथे येते. ईश्वरी विचारते, अर्णव सर, काय झालं? आपला संशय होता तो. अर्णव म्हणतो, हो, संशय नाही आहे, त्याने स्वतःहून कबूल केले. त्यानेच गाडीचे ब्रेक फेल केले होते. माझ्या समोर गुन्हेगार आहे आणि मी त्याला पकडू शकत नाही. माझा खूप राग येतो माझाच मला. माझी ताई त्याला देव मानते, त्याची पूजा करायचं बाकी ठेवले आणि मी काहीच करू शकत नाही. या गोष्टीचा मला त्रास होतोय. ईश्वरी अर्णवच्या हाताला हात लावते आणि म्हणते, अर्णव सर, अहो शांत व्हा. अर्णव राकेशवर खूप चिडलेला असतो. तो आपला हात झटकतो आणि ईश्वरीच्या हाताला पण झटका बसतो. ईश्वरीचा हात दुखायला लागतो. ईश्वरीला त्रास होत असतो. अर्णव म्हणतो, सॉरी, मला तुला नव्हतं मारायचं, सॉरी, लागलं का? अर्णव ईश्वरीला सोफ्यावर बसवतो, तिच्या हातावर फुंकर घालतो, तिची काळजी घेतो. ईश्वरी म्हणते, सर, अहो तुम्ही फक्त दिखावा करता, तुम्हाला अजूनही माझी काळजी आहे. अर्णव म्हणतो, हे बघ. ईश्वरी म्हणते, माहीत आहे, तुम्ही माझ्यासाठी स्पेशल असं काहीही करत नाही. रस्त्यावरच्या मुलीसाठी पण हे केलं असतं. मी काय फक्त बायको आहे, हो ना? अर्णव काहीच बोलत नाही, निघून जातो. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, दिसतंय हो, प्रेम आहे तुमचं. तर इथे ईश्वरीची आई नम्रता ईश्वरीला भेटायला निघालेली असतात. ते रस्त्यात ईश्वरीसाठी फळं घेत असतात. तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि रिक्षावाल्याला आवाज देते. ती रिक्षा थांबवत असते. आई वल्लरीकडे बघते. आईला आठवतं की ही ती बाई आहे जिने आपल्याला हॉटेलवर पाठवलं होतं. पण आई कन्फ्यूज असते. त्यावेळेसची बाई एकदम साधी होती आणि आत्ताची खूप श्रीमंत. नेमकी ही गडबड काय ते आईला काही कळत नाही. आई वल्लरीकडे बघत राहते. नम्रता विचारते, काय झाले आई? काय बघतेस तू? आई म्हणते, काही नाही गं, चल फळं घे, आपल्याला ईश्वरीकडे जायचंय.
आईच्या डोक्यात तीच चक्र फिरत असतात. तर इथे अर्णवच्या घरी सगळे गप्पा मारत बसलेले असतात. अंजली ईश्वरीचे आभार मानते. ईश्वरीने एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं. अंजली आणि तिचं बाळ सुखरूप आहेत ते ईश्वरीमुळे, म्हणून ते ईश्वरीचे आभार मानते. राकेशला काय चान्सच हवा असतो. राकेश ईश्वरीचा हात पटकन धरतो आणि ईश्वरीला म्हणतो, खरं तर ईश्वरीजी, मी तुमचे आभार मानले पाहिजे. अहो, माझ्या बायकोला तुम्ही वाचवलं. तुमच्यामुळे माझी बायको माझं बाळ दोन्ही सुखरूप आहेत. मला तर तुम्ही देवाच्या जागी आहात. ईश्वरी आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण राकेश काही हात सोडू देत नाही. अर्णव म्हणतो, जेजू, देवाच्या जागी नाही, बहिणीच्या जागी. लहान बहिणीसारखी आहे ना ती तुम्हाला. राकेश पटकन हात सोडतो. अंजली म्हणते, ईश्वरी, मला तुला ना एकदम स्पेशल थँक्यू म्हणायचं आहे, आणि त्यासाठी मी तुझ्यासाठी स्पेशल थँक्यू पार्टी अरेंज करणार आहे. आणि त्या पार्टीमध्ये राजेश शिर्के परिवाराकडून तुला जे मागायचं ना ते माग. कोणी नाही म्हणू शकणार नाही, ते तुला मिळेलच. ईश्वरी अर्णवकडे बघते आणि विचारते, खरंच का, मला मिळेल? सगळे विचारतात, तुला अर्णवकडून काही हवं आहे का? ईश्वरी काहीच उत्तर देत नाही. ती आपल्या रूममध्ये जाते. अर्णवही तिच्या मागे येतो. अर्णव विचारतो, काय गं, काय चालू होतं खाली? तुला पार्टीमध्ये माझ्याकडून काही स्पेशल हवं आहे का? सांग ना, काय हवं आहे? ईश्वरी म्हणते, अर्णव सर, अहो थोडा दम धरा, पेशन्स ठेवा, सरप्राईज आहे, थोड्या वेळाने कळणार. तर इथे नम्रता, आई ईश्वरीच्या घराबाहेर आलेली असतात. आई दारात थांबते. तिला अर्णवचं बोलणं आठवतं. घरामध्ये यापुढे यायचं नाही, पाऊल ठेवायचं नाही, असं अर्णव म्हणाला होता. आई तिथेच थांबते. आकाशही तिथे येतो. आकाश, नम्रता आईला म्हणतात, आतमध्ये या. आई म्हणते, मला महत्त्वाचा फोन करायचा आहे, तुम्ही पुढे व्हा, मी येतेच. आकाश, नम्रता आतमध्ये जातात. आई ईश्वरीला फोन लावते आणि आई ईश्वरीला सांगते की मला तुला भेटायचं होतं, तू खाली येऊ शकतेस का? मी आतमध्ये नाही येऊ शकत. ईश्वरी फोन ठेवते आणि अर्णवला म्हणते, आई खाली आली आहे, तिला मला भेटायचं आहे, मी भेटून येते. अर्णव म्हणतो, थांब इथेच. अर्णव खाली जातो. इथे ईश्वरी म्हणते, अरे बापरे, मी उगाच अर्णव सरांना सांगितले की आई आली आहे. आता ते खाली गेलेत, आईला काही बोलणार तर नाही ना वेडवाकडं. ईश्वरी आईची वाट बघते. तर इथे अर्णव आईकडे येतो. आई म्हणते, मला इशूला जरा भेटायचं होतं, सॉरी, मी इथे आले. अर्णव म्हणतो, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, माझ्या घरापासून लांब राहायचं, माझ्या घरात एक पाऊलसुद्धा ठेवायचं नाही. आई म्हणते, हे बघा, पण मला फक्त ईश्वरीला भेटायचं होतं, तिचा ॲक्सिडेंट झाला म्हणून. अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुम्ही आज जाऊ शकता. तसं पण तुमच्या मुलीने माझ्या ताईचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा जीव वाचवला आहे. आमच्या घरावर तिने उपकारच केलेत. आणि तसंही आई मुलाचं नातं काय असतं ते मी समजू शकतो, त्यामुळे जा आणि भेटा तुम्ही. आई ईश्वरीला भेटायला जाते. आई ईश्वरीच्या तब्येतीची विचारपूस वगैरे करते आणि ईश्वरी विचारते, आई, त्या बाईबद्दल काही कळलं का, काही माहिती? आई म्हणते, नाही गं, 2-4 नंबर मिळालेत, पण अजून काही माहिती मिळाली नाही, पण मिळेल, काहीतरी माहिती नक्कीच मिळेल. ईश्वरी म्हणते, आई, माझे पण प्रयत्न चालू आहेत. अगं, अर्णव सर माझ्याशी बोलतायत, हळूहळू ते चांगलं बोलायला लागलेत, त्यांच्यामध्ये बदल होत आहेत. आई म्हणते, चांगली गोष्ट आहे. इशू, आता मी निघते, नम्रताला बोलवते का? ईश्वरी नम्रताला बोलवायला जाते. इथे ईश्वरीची आई सात्विकाचा फोटो बघत असते आणि जे झालं त्याची माफी मागत असते. तेवढं तिथे अर्णव येतो. आई म्हणते, तुम्ही माझ्या ईश्वरीची काळजी घेताय, थँक्यू सो मच. अर्णव म्हणतो, माझ्यामध्ये माणुसकी अजूनही आहे आणि मला एक रिक्वेस्ट करायची होती, प्लीज तुम्ही आता पुन्हा येऊ नका. आईला वाईट वाटतं. आई तिथून निघते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.